नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITIच्या तब्बल तुम्हाला 1904 पोस्ट फ्रेशरवाल्यांसाठी आणि 600+ पोस्ट तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या एक्सपिरियन्सवाल्यांसाठी। तर त्यांची एक्झाम 9 आणि 10 तारखेला झालेली आहे। त्याचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे, सर्वांना ठाऊक असेल। परंतु ज्या 1904 जागा होत्या महाट्रान्सको इथे ITIच्या विद्युत सहायक या पदासाठी, याची एक्झाम डेट अजूनही आलेली नाही आहे। बरेचसे विद्यार्थी चिंतित आहे, तब्बल जवळपास 1 वर्ष ओलांडून झालेला आहे, तरी अजूनही तुम्हाला विद्युत सहायक याची एक्झाम डेट पाहायला मिळालेली नाही। तर आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी याविषयीच असणार आहे की महापारेषण जी विद्युत सहायकची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेला आणखी किती वेळ असणार आहे, तर त्या परीक्षेला आणखी किती वेळ असणार आहे ते बघायचं आहे। तर एक्झाम डेट विषयी अपडेट आपण पाहणार आहोत आणि महत्त्वाची बाब ही की तर या महिन्यामध्ये परीक्षा होणार क्वेश्चन मार्क। तर नेमकी कोणत्या महिन्यामध्ये, कुठल्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा ऑन करून द्यायची आणि येणारे सर्व नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती असो, आपण आपल्या चॅनलच्या द्वारे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असतो। चला, बरेचसे दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते, परंतु आता नेहमी टप्प्याटप्प्याने तुमच्यासाठी आपले व्हिडिओ कालांतराने येत जाणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते आणि महाट्रान्सको 1904 जागा, भरपूर अशा जागा होतात, आता नाही तर कधीच नाही। चला, आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन। तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे। 4200च्या वरती विद्यार्थी तिथे जॉईन झालेले आहेत। चला बघा, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महापारेषण मध्ये इथे जे काही मुद्दे लिहिलेले आहेत ते मी स्वतःहून लिहिलेले आहे आणि तुम्हाला एक एक पॉइंट यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। बघा इथे काय लिहिलेलं आहे, महापारेषण मध्ये जाहिरात येऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे। सर्वांना ठाऊक आहे की जवळपास 1 वर्ष म्हणजे जून महिन्यामध्ये ते पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती, सर्वांना माहित आहे, जून मंथमध्ये आली होती। आता या जून मध्ये जवळपास 1 वर्ष कंप्लीट होणार आहे, तरी अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख कळालेली नाही आहे। अजूनही विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख कळालेली, त्याच्या मागचं रिझन बरंचसं काही असू शकते। विद्यार्थी अजूनही परीक्षेची वाट बघत आहे, तर बरेचसे विद्यार्थी अजून सुद्धा परीक्षेची वाट बघत आहे। त्याआधी महापारेषण या विभागामध्ये ITIच्या विद्युत सहाय्यक या पदाकरिता 1904 जागा बघायला मिळाल्या होत्या आणि सर्वांना ठाऊक आहे की टोटल किती जागा पाहायला मिळाल्या होत्या, 1904 जागा आणि बऱ्याचशा वॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये। तर यामध्ये बरेचसे विद्यार्थी आता महापारेषण विद्युत सहाय्यक यामध्ये सरकारी नोकरी कशी घ्यायची याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे। तर बघा, बरेचसे इथे लिहिलेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक मिनिट, ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला असून आता सर्वजण परीक्षेची वाट बघत आहे आणि बघणारच आहे, कारण तब्बल 1 वर्ष ओलांडून गेलं, क्लासेस लावले, बराचसा अभ्यास झाला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिव्हिजन सुद्धा करून घेतलं की आता डेट येईल, मग डेट येईल। तर त्याच्या सानिध्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला असून आता सर्व परीक्षेची काय बघत आहे, वाट बघत आहे। परंतु अजूनही विद्यार्थ्यांना निराशाच येत आहे आणि सर्वांना ठाऊक आहे, कारण एक्झाम डेट आली नाही म्हणून सर्वांच्या हाती काय येत आहे, निराशाच येत आहे। पण महापारेषणच्या अनुभव गटासाठी ज्या 600+ जागा होत्या त्याची परीक्षा महापारेषणने घेतली आहे, सर्वांना ठाऊक आहे। म्हणजे ज्याची जी 600+ जागा होत्या एक्सपिरियन्सच्या, त्याची परीक्षा तर महापारेषणने घेतली आहे, पण 1904 पदाकरिता अजूनही परीक्षा तिथी जाहीर केलेली नाही। हा महत्त्वाचा पॉइंट आहे की 1904 पदाकरिता अजूनही परीक्षा तिथी जाहीर केलेली नाही आहे। बघा, परंतु एक महत्त्वाची बाब अशी आहे की परीक्षा होणार आहे आणि परीक्षेची तारीख सुद्धा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे। या पॉइंटकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या। एक महत्त्वाची बाब अशी आहे की परीक्षा 100% होणार। का बरं 100% होणार, मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, कारण ही जी ऍडव्हर्टाइजमेंट होती एकच होती, त्यामध्ये असिस्टंट इंजिनियर, त्यामध्ये एक्सपिरियन्सच्या जागा, त्यामध्ये विद्युत सहायकच्या 1904 जागा फ्रेशरवाल्यांच्या, म्हणजे एक्सपिरियन्सवाल्यांची जर तुम्ही एक्झाम त्यांनी घेतली तर 100% आता फ्रेशरवाल्यांची सुद्धा एक्झाम घेणार आहे। सर्व त्यांच्याकडे रेडी झालेलं आहे। आता ते अडलं कशामुळे ते मी तुम्हाला समोरच्या पॅराग्राफमध्ये समजून सांगतो। बघा,
आणि परीक्षेची तारीख सुद्धा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. जी परीक्षा तुमची होणार आहे त्याची तुम्हाला एक तारीख सुद्धा लवकरच पाहायला मिळेल. तरी पण त्याआधी सर्वांना हे ठाऊकच आहे की आचारसंहिता सुरू आहे आणि सर्वांना माहिती आहे सेंट्रल इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन आहे. त्याच्यामुळे काय सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे आणि ही आचारसंहिता संपली. ही आचारसंहिता संपली की एक महत्त्वाचा पॉइंट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, संपली की राज्याकरिता आचारसंहिता लागू शकते. माझं असं मत आहे की आता हे जसंही लोकसभेचं इलेक्शन संपलं की मग होऊ शकते की विधानसभेचं इलेक्शन लवकरच येईल. तर मग विधानसभेचं जर इलेक्शन आलं तर मग पुन्हा आचारसंहिता लागण्याचे बरेचसे चान्सेस आहे. तर यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहायचं आहे. बघा मग स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची आचारसंहिता, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटची आचारसंहिता. आचारसंहितामध्ये ते रिझल्ट वगैरे लावू शकतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो परीक्षा घेणं शक्य नसते. त्यांनी ठाणलं तर घेऊ शकतात, परंतु कोणीही रिस्क घेत नाही. कोणीही कुठल्याही प्रकारची सरकार, कुठल्याही प्रकारचं डिपार्टमेंट आणि परीक्षा घेणं ते टाळतात. तर आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मग हे संपल्याच्या नंतरच तुम्हाला एक्झाम डेट तुम्हाला पाहायला मिळू शकते. बघा आता समोरचा पॉईंट सांगतोय मी तुम्हाला. आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला परीक्षेच्या तारखेचा नोटीस बघायला मिळू शकतो. म्हणजे ही आचारसंहिता संपली म्हणजे विधानसभेचं इलेक्शन होऊ शकते जुलैपर्यंत, असं मला असं समजलेलं आहे की जुलैपर्यंत विधानसभेचं सुद्धा इलेक्शन होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा किंवा ह्या ड्युरेशन दरम्यान होऊ शकते जूनमध्ये सुद्धा तुम्हाला हा एक नोटीस पाहायला मिळू शकतो. कशाचा, परीक्षेच्या तारखेच्या दरम्यानचा. तर महत्त्वाचा मुद्दा की परीक्षा कधीपर्यंत होता. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्व विद्यार्थ्यांचा की परीक्षा कधीपर्यंत होणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमची विद्युत सहाय्यक या पदाकरिता परीक्षा, कोणत्या, विद्युत सहाय्यक या पदाकरिता परीक्षा ऑगस्ट 2024 किंवा सप्टेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असं माझं मत आहे की जून जुलै महिना जर आपण ओलांडला तर ऑगस्ट 2024 नाही तर सप्टेंबर 2024 मध्ये तुमची पुरेपूर एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. तर हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. तुमचा जो अभ्यास सुरू आहे ना तो सातत्यानं सुरू ठेवा. कारण तुम्ही बराचसा रिव्हिजन केलाय, बराचसा अभ्यास केलाय. नसेल तुमचं अभ्यासामध्ये मन लागत तर एक काम करा, रिझनिंग हाती पकडा, ते सुद्धा इझी वाटते. त्यानंतर मॅथ हाती पकडा, त्यानंतर मराठी हाती पकडा, म्हणजे जेणेकरून तुम्ही अभ्यासाशी कंटिन्युअसली संलग्नित राहा. ओके, चला. तर ऑगस्ट 2024 आणि सप्टेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा नोटीस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ऑगस्ट 2024 किंवा सप्टेंबर 2024 म्हणजे 2024 मध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबर मंथमध्ये तुम्हाला एक्झाम तुमची पाहायला मिळू शकते. बघा एक महत्त्वाचा पॉइंट यामध्ये लिहिलाय, तरी पण आपल्याकडे जो वेळ आहे, तुमच्याकडे जो वेळ आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ही संधी आहे तुमच्याकडे, या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि आपली एक जागा निश्चित करायची आहे. कारण आता नाही तर कधीच नाही. हे 5 वर्ष तुम्हाला एवढ्या 19 ते 4 वॅकन्सी पाहायला मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करा आणि आता नाही तर कधीच नाही, मी वारंवार सांगत असतो. बघा परीक्षा तर होणारच, परीक्षा 100% होणारच आहे. फक्त तुम्ही अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि तुमची एक जागा निश्चित करायची आहे. तुम्ही एक जागा तुम्हाला तुमची घ्यायची आहे. ओके, तर आता तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 पकडून चाला. मे महिना सुरू आहे, मे संपलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. आजची 27 तारीख. तर 27 मेला व्हिडिओ बनवत आहो मी. त्यानंतर तुमच्याकडे आता जून जुलै 2 महिने आहे. म्हणजे जेवढा वेळ मिळते ना तेवढा तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. महाट्रान्सको एक्झाम क्रॅक करा. नंतर महावितरणचा विचार नंतर करूया, कारण डेटवर डेट ते वाढवतच आहे. त्याबद्दलचे नोटीस वगैरे मी सर्व टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देत असतो. ओके, तर बरीचशी माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. संभावित तुमची डेट ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. हे एक छोटीशी अपडेट होती. मला माझ्या मित्राने सांगितले, जो ऑलरेडी असिस्टंट इंजिनियर आहे. त्याने सांगितले की विद्युत सहाय्यकची होऊ शकते आणि अजूनही 17 जून 16-17 जून होती असिस्टंट इंजिनियरची डेट, ती अजूनही कन्फर्म नाही आहे. परंतु त्याबद्दलचा सुद्धा नोटीस आपल्याला आपल्या ऑफिशियल साईटवरती पाहायला मिळू शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जॉईन होणं फारच गरजेचं आहे. सर्व नोटीस मी तुम्हाला तिथे टाकत असतो. ओके, टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अभ्यास करत असताना जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कुठलीही लावा, परंतु टेस्ट सिरीज मात्र नक्की लावून जायचं. एक्झाममध्ये टेस्ट सिरीज एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरत असतो. ओके, चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन एक व्हिडिओ घेऊन, नवीन एक क्लास घेऊन मी तुमच्या समोर आता लवकरच येईल. तोपर्यंत बाय.